सकाळचं 6 वाजता. अहो ही तिखट नाहीत आणल्या, लय उलटे मिरची आहेत. एवढ्यात तिखट नाही लागायची. भरपूर तिखट आहेत. ही बेडगे मिरची, हां ही तिखट मिरची. कांद्याची पात लय येतात. मग ती निबर झालेले आहेत का नाही ते लागते नाही. ह्याने तिखट नाही लागायचं. चला लगेच मंडई इथं घरामध्ये लागली. बरं ही द्या तोपर्यंत. हां अजून आणि इतकी पळापळ का चालली माहिती आहे का तुम्हाला? कांद्याची पात, कांद्याची पात लय आवडते आम्हाला. आणि आता 6 वाजले ते त्या इकडं बघू शकता. मी इथं लसूण सोलायचं काम चाललंय माझं. कांद्याची पात करायची. ह्यांना मी रात्री आणलेली लय आवडते त्यांना. रात्री चिरून वगैरे तिथनंच मावशीच्याच घरनं चिरून घेऊन आली. ही ताजी ताजी मिरची. हे ओकेच. आता झुमकाच आणला बाबा, आता लय आणलं. ही कवळे आणि ही निभार मिरची आहेत. मंडई लावल्याची ही फायदा गावरान मंडई. मग तूच म्हणत होती मंडई नको, मंडई नको. अयो कधी म्हणली? मी फक्त म्हणत होती की अजून वेगळं काहीतरी. डिंगऱ्या मुदाम काय माहिती येईल का मंडई तुमची बघू आल्यावर, म्हणजे खिचवून द्यायची. हा आता डिंगऱ्या आणा. डिंगऱ्या लावून भेंडी लावू. हा जाऊ नका डिंगऱ्या आता येतो दार लावून घे. मिरची, जिरं, मीठ आणि लसूण, शेंगदाणा बारीक केलेलं होतं रात्री त्यातच. हे आता गाडी आणलेली बघितली का? म्हणजे कुठली गाडी? मोठी होय. हा आणली की. काय केले? कवर आणला का? कवर मग काय केलं? गॅस चेंज केला असन. आता कुठं फिरायला येणार मला? आता कुठं फिरायला येणार? आता मी एकटाच फिरणार म्हणा रोज. बया दाजीने CNG केलं म्हणजे दाजीने 50,000 रुपये घालवलं म्हणायचं गाडीला. कंपनीची केली का? कढई भरून पात टाकली होती तर एवढी झाली मैत्रिणींना. इकडं माझी कणिक मळून झाली. आणि तुम्हाला मी दाजी मला काय काम करू लागते ते दाखवायचं आहे आज. इथनं तर दाखवतेच. खिडकी उघडू एक मिनिट. तर इथं स्वच्छता करायची चालली. पाला जास्त पडतोय तर आमचे सर आहेत ना जरा वेगळ्या पद्धतीने स्वच्छता करतात. चला दाखवते. आधी घर इथनंच दाखवते तुम्हाला काय चाललेलं असतं. स्वामींचं गाणं लावलंय त्यांनी आणि स्वच्छता करू लागतं त्यातून. म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की मला असतं काम, म्हणजे मला काम असतं, म्हणजे मला हे ऑर्डरिंगचं जरा जास्त ताण असतो, बाकीचं काही नसतं. हे विलायची आहे आपली बघू शकतो. दिसतात का विलायचीचं पुढं? विलायची आता खूप महाग झाली, म्हणजे किलोला 600-700 रुपयाने वाढली विलायची. जे विलायची वापरतात ज्यांना लागते कंटिन्यू त्यांना माहीत असेल. मला हे सारखी लागते. आता हे 2 किलो विलायची 15-20 दिवस बिनकाळजी. कामाचा लोड जास्त असतो. कामाचं म्हणजे ऑर्डरिंगचा संध्याकाळचं 12 वाजले तरी 1 वाजले तरी ऑर्डर घ्यावं लागतं. म्हणून माझा चेहरा असा सुजलेला असतो कारण का झोपत नाही माझी. चला दाखवते ह्यांचं काय चाललंय. सरांचं झाडून चाललंय काढायचं. पाला सगळं झाडून निघतो चकाचक.
काहीतरी बसायला घे. तू कधी हसणार नाही. काहीतरी बसायला घे सर. तू कधी पायला खाली तळव्यांना गार लागतंय सर. तंदुरुस्त माणूस आहे आम्ही. दुसरी चपाती दी. गार देऊ का? ठंडा देते है. अंडा बंडा लो चपाती. ये तो ठंडा करने के लिए रख दो. फिर खाओ थंडा चपाती खाना. खाओ खाओ. अच्छा कांदे की पात और चपाती. पात पप्पा मला कसं पळत येते आंघोळ करता. कसं कांद्याची पात केली पप्पा. कांद्याची पात केली. मित्रांना सांग म्हणा मी आता शाळेत जाणार आहे मैत्रिणींना. सूर्यबी किती सगळेजणी म्हणतात ना मामाला गणेश लय आवडतो, गणेशचं खूप व्हिडिओ आवडतात, पण त्यांना सांग म्हणा मला सुट्टी नसती, शाळेत जावं लागतं म्हणा तुमच्या गणाला. नंतर म्हणा मला किती काम आहे नंतर मोठं झाल्यावर काय करणार तू आता? मसाला बिझनेस कोण सांभाळायचं? इधर देख कोण बघणार का मसाल्याचं सगळं? नक्की आवडेल का तुला करायला? तर दुसरं काय करायचं? दुसरं काय करू? मसाल्याचंच बघणार. बघ स्वयंपाक केला, किचन आवरलं सगळं आणि आता ॲड्रेस लिहित बसले. 8:30 वाजून गेलेत. 9 वाजत आले. ताई आल्या तिथे. ताईंचं चाललंय सांडगं वाळायला टाकायचं तिथं. समो आली केस विचारायला डोकं, पण तिथे काय तिचे डोकं इसरे नाही. बघू आपण विचारते का. आत्ता बरोबर 11 वाजल्यात आहे. त्या सगळं काम झालं आमचं. आता मी जाणार आहे घाणा बांगड्याला. ताईंना लावलेत खजुरीचं लाडू करायला. तुम्हाला मी भाजताना दाखवते. तुळस वगैरे सगळे चकाचक धुवून घेतलं, निरमा वगैरे टाकून. इकडं झाडांना पाणी घातलं, झाडं स्वच्छ धुवून काढली. इथलं हे सगळं झालं. इकडलं पण सगळं चकाचक झालं. अजून माझं पाय वलच आहे तर बघू शकता पेवरचं. हे जो सर आले ते आमचे मावशीला घेऊन. बरोबर 11 वाजलेत ना. तीच भाऊ आलाय. मी बी उरकते आता लगेच. तुला काय खायचंय का र? होय र, तुला काय खायचंय? सगळ्यांचं जेवण झालं. दिदी ही जेवण करून गेली, तात्या दिदू सगळी. आणि मला ज्वारीची भाकरी लागते. अजून एवढे चपात्या येतं. ही गणा शाळेत ना आला ना खातो. तुला जेवायचं असलं जेव, कांद्याची पात आहे ही ठेवली भाकरी कुत्र्या. अंडी नाही, मी लय मोठी देवऋषी नाही. नाही बाबा, मी काय आटतील देवऋषी नाही. स्वामींची भक्त आहे मी. पण विचार कर ना, दत्त महाराजांनी स्वामी कोणाच्या घरी गेलं? जे पाळतात त्यांच्याच घरी जातात का नाही? मग माझ्या घरी आलं का नाही? बघ बरं. तुला माहिती आहे का मला किती आनंदाची बातमी झाली माझी? माणसांचा विश्वास बसत नाही. ज्या दिवशी जायची होती ना गाणगापूरला मी, त्या दिवशी 6:19 मला बँकेचा मेसेज आला. सरांचा फोन आधी घरा आला आणि मग बँकेचा मेसेज आला. मॅडम पेमेंट जमा झालं, माझी सबसिडी जमा झाली. कुठं न जाता काय न करता मी गेलीच नाही. मला फोन आला म्हणा. आणि माणसांना वाटतं काय देवाचा दावा करते. अहो देवाचा दावा केला ना, कुणाचा दावा करायची गरज ना. आमच्या तर घरी प्रत्येकच्या घरीच असते. भरपूर टाकलेत ना काजू. ती मैत्रिणींनी असं असतं बारीक केलेलं आणि नंतर ना हे असं बनतात. आणि तुमच्या घरी आलं का नाही मग पूर्ण असं सुकलेलं असतं. आता बघू शकता माझ्या हाताला तूप. आणि आपलं तेच तूप असतं, माऊली तूप. दिसतंय का? आणि मला पाण्यात बदल झालाय थोडासा. आणि हे लाडू असतात. आणि असं पहिल्यांदा बनवायला सुरुवात केली का नाही ताईनी, ताईनी आज नानी नाही तर आज नानी गेल्यात घाणा बांगड्याला. ताईचा एकटीचाच बाजा चाललाय आज. मी पण चालली आता, याला उशीर लागन. आणि ही लाडू आहेत ना खूप छान असतात, खजूरचे लाडू.
आणि मी असं खाते आणि त्यामुळे मी अशी लाडवरी झाली आहे. मला वाटतं माणसं विकत घेऊन खाते ती आणि आपल्यात आहे तर आपण का नाही खायचं म्हणून मी खाते. रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिनसाठी चांगलं असतं पण लय बी चांगलं नसतं, लय नाही खायचं. असं ताजं ताजं बनवलं खाते तर तुम्हाला बी घे. मी आता चालली, आता कोण नाही तर इथं आमच्या गल्ल्यात पैसे असतात ना, बांगड्या भराय पैसे लागतात ना. आमच्या ऋतूचा गहना बांगड्या प्रत्येक जागेवर कोणी काय म्हणतं. आमच्या इकडं आमच्या भागात गहना बांगड्याचा कार्यक्रम आहे. लय भारी सजवलंय अगं, खरंच मस्त केलंय. कोणी केलंय ग तू? होय का? होय मावशी अगं जाते ना गहना बांगड्याला त्याच्यामुळे. म्हणजे मला फायनल व्हिडिओ हे तू केलंय का सगळं? माझी वहिनी आहे ती, मावस भावाची बायको वहिनी. माझी सून आहे ना. आमच्या ऋतुजाचं किती छान सजवलंय ना. हा 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 लावा. काय म्हणल्या बसते दोन मिनिटं मग परत कोणतरी मावशी तो बी भरू लागते वय ग. आमची मावशी पण बांगड्या भरती बरं का. आणि संध्या मावशी तर आमची बांगड्याच्या गहण्या ह्याच्या बांगड्यात भरती ती लग्नाच्या ह्याच्या तो का तसं सामान घेऊन येते आणि भरती. ह्या स्लॅबच्या 3 खोल्या आहेत मैत्रिणींनो. माझ्या भावांना बहिणीने. हे आहे आमच्या रवी भाऊचं ह्यांचं घर, म्हणजे आमच्या सुनता मावशीचं ह्यांचं. तुम्हाला मला एक गोष्ट दाखवते मी. ही तर आमची मावशीन ते राहायची आधी घर, पण ही वन खात्यात असल्यामुळं फॉरेस्टवाली घरं बांधून देत नाहीत, म्हणून मग त्यांना हे हाय असं सोडून द्यावं लागलं. बरेच वर्ष राहिली ह्यातमध्ये ती. आता 4-5 वर्ष झाले तिकडे गेलेली. जी गोटा वगैरे बांधलाय त्यांनी त्यातमध्ये तिथं. तर हे असं घर आहे. आणि ही पुढचं आहे ती मी जी स्वातीताई म्हणते ना, ही त्यांचं घर आहे पुढचं. हे असं मंदिर आहे. सगळी ही वन खात्याची जागा आहे. आणि ही तर पुढं शाळा आहे दिसते का. आणि जे बंगले वगैरे जे आहेत वन खात्याची जागा, इथून पुढं बकळीची जागा आहे. म्हणजे मूळ मालकांची जी असते ना ती इकडे. तर इकडं अशी घरं आहेत. इथून इकडं सगळं ही फॉरेस्टाचं आहे. सगळी माणसं जशी जशी पोरांची लग्न करायची आहेत ना, तशी तशी सगळी सोडून गेली. आमचं घर कुठे दाखवते तुम्हाला.
मोना येते तिथं आमचं घर आहे, दिसतंय का? आणि इथून हिकडला ह्या वाटापासून खाल्लाकडल्या साईडला इकडं फॉरेस्ट आहे आणि इथून इकडं खाजगी जागा आहे. हे सगळं एवढं सोपं नाही बिझनेस उभा करणं. बारामतीच्या जरी साईडला आम्ही असलो तरी पाण्याखालचा भाग नाही आमचा. पावसाळी शेती म्हणजे पाण्याचा सोर्स नाही आम्हाला. जेवढं काय पावसाचं पाणी पडन ना तेवढंच. आ आणि पाण्याला चालल्या जायचं. हे कुठं चाललाय तुम्ही सर? पाणी आणायचं. पाणी आणाय चाललाय वय? जावा. चालवल्यात की तुझ्या मम्मीने आणलं का? वरले हातात म्हणून आ? हातात घातल्यात म्हणून. या पाणी घेऊन मग. ही सगळी जी खिळगी दिसतात ना ही माणसं उठून गेलेली इथं. फॉरेस्टवाली मग नवीन घर बांधून देत नाहीत. ही शाळा गणूला आमचं इथं 4थी पर्यंत होतं. हे आमच्या चिकून ह्यांचं इथं ह्यांचं घर बघते पण बकळ ही पण बकळ. ह्या घराची जी जागा सगळी आहे. ही आमची जुनी घर आहेत. ही आमची खाजगीतच येते ती, म्हणजे आमची जी स्वतःची जागा आहे ना त्यातच. ही पण खाजगीतच येतं. आमच्या बायला ह्यांना परत न बांधायचं म्हणलं तर इकडं बांधू शकत होते ती. इकडं जागा आहे ना, इकडं भरपूर जागा आहे. किंवा पलीकडं शेळ्यांचं जी वाडग आहे ना तिथून पलीकडं फॉरेस्ट आहे. त्या खांबापासून पलीकडं ह्या खांबापासून आम्ही घर बांधताना पण ही वगळ होती सगळी. ही तर माती वगैरे भरून आम्ही ह्या वगळीतच नंतर ना घर बांधलं. जेवण केलं का? जेवला ना? तुम्हाला पाठीमागं वगळ पण दाखवते किती मोठी आहे ती. हे असं पाठीमागं लय मोठी वगळ आहे. खाली खड्डा आहे. हा पण खड्डाच होता. हा परत मरून मरून वर घेतलेला आहे थोडा. तिकडे बघू शकता. पाठीमागनं खिडक्या घराच्या हाताला येत नाहीत आमच्या, इतक्या उंच आहेत. तुम्हाला अजून पुढे जाऊन दाखवते. सगळंच सोपं नसतं आपल्यासाठी, पण त्यातनं बी करायचं असतं. खिडक्यांची उंची किती बघू शकता. एवढा भरून म्हणजे एवढी वगळलेली आम्ही. ही तर जी वगळ दिसती ना ही खाली तेवढी. हे असं उंच आहे. पण हिथंच का राहायचं ती पण सांगते तुम्हाला.